याच्यामुळेच याला खूप सुंदर असा लुक आले। नमस्कार, सोहम मराठी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनपूर्वक असे स्वागत। तर आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे माझ्या घराची लिव्हिंग रूम टूर। तर बघा, प्रत्येकाचं स्वप्न असतं आपलं घर जे आहे ते सुंदर असावं, छान असावं। मग आपलं घर छोटं असो किंवा मोठं असो, प्रत्येक जण आपापल्या परीने आपलं घर जे आहे ते स्वच्छ आणि छान ठेवण्याचा प्रयत्न करत असतं। तर बघा, हा जो आहे तो घराचा मुख्य प्रवेशद्वार आहे। आपल्या घराचा प्रवेशद्वार हा छान असावा, यामुळे काय होतं, आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा वास होतो। तर तोरण जे आहे ते मी दाराला लावलेलं आहे। आता दिवाळी होती त्यामुळे तोरण जे आहे ते दाराला लावलेलं आहे। दोन्ही साईडला छान अशा कुंड्या ज्या आहेत त्या ठेवलेल्या आहेत। खूप सुंदर अशा कुंड्या ज्या आहेत ते ग्रो होत आहेत। आणि हा बघू शकताय मुख्य प्रवेशद्वार जो आहे तो घराचा या ठिकाणी स्टार्ट होतो। तर छोटंसं असं हे लिव्हिंग रूम आहे। ज्यावेळेस लिव्हिंग रूम मध्ये एंट्री होते बघा, त्यावेळेस लिव्हिंग रूमच्या अगदी एंट्रीलाच मी बेड जो आहे ना तो ठेवलेला आहे। तर अगदी सिंपल साधा असा जो बेड आहे तो मी सेट केलेला आहे। आणि बेडला कव्हर करण्यासाठी मी या ठिकाणी साडीचं कव्हर जे आहे ते बनवलेलं आहे। तर खूप सुंदर असं हे साडीचं कव्हर आहे। ही जे फ्रिल आहे ते खूप सुंदर आहे। डार्क कलर जो आहे तो या ठिकाणी वापरलेला आहे आणि कलरफुल हे जे कव्हर आहे ते बनवलेलं आहे। त्यामुळे छान असा लुक जो आहे बेडला तो आलेला आहे। आपण कशा पद्धतीनं आपल्या घरातील वस्तू ज्या आहेत ना त्या अरेंज करत असतो, याने देखील आपलं घर जे आहे ते आकर्षक आणि सुंदर दिसतं। तर बघा, या ठिकाणी ड्रेसिंग टेबलच्या साईडला एक छोटीशी कुंडी जी आहे ती ठेवलेली आहे। छोटे छोटे छान असे याला फ्लावर जे आहेत ते आलेले आहेत। अगदी सुंदर आणि पिंक कलर आहे या फ्लावरचा। खूप सुंदर असे हिरवीगार ही कुंडी जी आहे ती दिसत आहे। बघा, ज्यावेळेस आपल्या घरामध्ये आपण काहीही छोटंसं प्लांट हिरवं वगैरे ठेवत असतो, त्यावेळेस बघा घराला एक छान असा लुक येतो। तर असा पद्धतीने ड्रेसिंग टेबल जे आहे ते सध्या मी इथं ठेवलेलं आहे। हे जे ड्रेसिंग टेबल आहे ते परमनंट मी या ठिकाणी ठेवलेले नाही। तर ज्यावेळेस मी दुसरा रूम सेट करणार आहे त्यावेळेस हे ड्रेसिंग टेबल मी त्या ठिकाणी ठेवणार आहे। तर हे जे हुक आहे ते तुटलेलं आहे, त्यामुळे या ठिकाणी अशा कवड्याच्या छान अशा स्टँड, खूप सुंदर असे कवड्या ज्या आहेत त्या दिसत आहेत, तर त्या मी इथे अशा अडकवलेल्या आहेत। त्यामुळे काय होतं की जे हँडल आहे ते तुटलेलं लपून जातं, त्यामुळे अशा कवड्या ज्या आहेत त्या मी इथे अडकवलेल्या आहेत। आणि या ठिकाणी छान अशा 2 कुंकवाच्या डब्या ज्या आहेत त्या ठेवलेल्या आहेत। या ठिकाणी बघा, ही लाकडी कुंकवाची डब्बी जी आहे ना याच्यामध्ये टिकल्या ठेवलेल्या आहेत। तर अशा लाकडी कुंकवाच्या डब्या मला फार आवडतात आणि याचं कलेक्शन जे आहे ते मी करत असते। सुंदर असं बघू शकता, या ठिकाणी देखील हिरवा प्लांट जे आहे ते मी ठेवलेलं आहे। छोटीशी काचेची बॉटल आहे। ही मुलांची काचेची बॉटल होती, यामध्ये मुलांना मिल्कशेक वगैरे देत होते, दूध वगैरे देत होते। तर थोडंसं डॅमेज झालेलं आहे हँडलला, त्यामुळे फ्लॉवर पॉट जो आहे प्लांटचा तो मी या ठिकाणी बनवलेला आहे। आपल्या घराचा मेन डोर जो आहे तो पूर्व दिशेला असायला पाहिजे आणि या लिव्हिंग रूमचा जो मेन डोर आहे तो पूर्व दिशेला आहे। तर बघा, सुरुवातीलाच लिव्हिंग रूम आहे आणि ही लिव्हिंग रूम जे आहे ते पूर्वेकडे तोंड करून आहे। घर हे कुटुंबातील सदस्यांसाठी असतं बघा, एकत्र येण्याचं हे एक छान असं ठिकाण असतं। कुठेही जा, ज्यावेळेस आपण ना आपल्या घरामध्ये येतो ना त्यावेळेस आपल्याला आरामदायी आणि खूप छान असं वाटतं। मग घर हे छोटं असो किंवा मोठं असो, घर हे घर असतं। आपल्या घराला सकारात्मक ऊर्जा मिळावी यासाठी बघा आपण आपल्या घराचा जो प्रवेशद्वार आहे तो प्रसन्न ठेवतो। त्याचप्रमाणे आपल्या घरातील प्रत्येक वस्तू ज्या आहेत ना त्या आपण अगदी मन लावून सजवत असतो। तर या ठिकाणी चेअर जे आहेत ते ठेवलेले आहेत। लाकडी कपाट आणि लोखंडी कपाट जे आहे ते मी लिव्हिंग रूम मध्येच ठेवलेलं आहे। जी दुसरी रूम आहे ती आणखी सेट केलेली नाही, त्यामुळे सध्या मी सगळं असं या ठिकाणी अरेंज केलेलं आहे। तर छान असं सिंपलचं हे लिव्हिंग रूम जे आहे ते मी सेट केलेलं आहे। घरातील प्रत्येक वस्तू ज्या आहेत ना त्या बघा आपण अगदी मन लावून सजवत असतो, कारण घर जी संकल्पना आहे ती अगदी गोड अशी संकल्पना आहे। प्रत्येकाचं स्वप्न असतं
जे घर आहे ते अगदी आपण छान ठेवावं, पद्धतशीर अरेंज करावं आणि त्या पद्धतीनं प्रत्येक जण आपलं एफर्ट जे आहे ते देत असतो. तर सुंदर आणि छोटंसं घर जे आहे ते आपण आपलं अरेंज करत असतो आणि त्या पद्धतीनं आपण आपलं घराचं जे स्वप्न आहे ते पूर्ण करत असतो. तर या ठिकाणी हे जे कव्हर केलेलं आहे ना मी, ते थोडंसं साईडला कमी पडत आहे. सुंदर आणि छान असं हे कव्हर आहे. मला फार ही डिझाईन जी आहे ती आवडलेली होती, त्यामुळे मी या साडीचं कव्हर जे आहे ते असं या बेडला केलेलं आहे. तर बघूयात साईडला जे आहे ते आणखीन मी काही अरेंज करणार आहे. तात्पुरतं या ठिकाणी अशा पद्धतीचं जे कव्हर आहे ते मी बेडला बनवलेलं आहे. सुंदर छोटंसं आणि अगदी सुटसुटीत असं घर जे आहे ते मी अरेंज केलेलं आहे. हे बघा, हा जो व्हिडिओ आहे ना तो मी संध्याकाळच्या वेळेला शूट केलेला आहे. त्यामुळे दारात तुळशीला दिवा लावलेला आहे, उदबत्ती लावलेली आहे आणि यामुळे घरामध्ये छान असा सुगंध जो आहे तो दरवळत आहे. आपलं घर जे आहे ते ज्यावेळेस पॉझिटिव्ह एनर्जीने भरलेलं असतं त्यावेळेस निश्चितच आपल्याला अशा घरामध्ये काम करायला ना एक डबल एनर्जी येते आणि मग आपलं घर जे आहे ते आपण छान सुशोभित करू शकतो. त्यामुळे बघा, छोट्या छोट्या वस्तूने आपलं घर जे आहे ते नेहमीच आपण सजवलं पाहिजे आणि आपण आपल्या घरामध्ये ज्यावेळेस प्लांट ऍड करतो बघा, त्यावेळेस पण ती जी ग्रीनरी असते ना त्यामुळे देखील आपलं घर जे आहे ते निश्चितच छान दिसायला मदत होते. तर या ठिकाणी गालीचा जो आहे तो मी सेंटरला टाकलेला आहे. सेंटर टेबल वगैरे अजून काही ठेवलेला नाही, कारण खूप छोटीशी ही लिव्हिंग रूम आहे. ज्यावेळेस फ्रीज वगैरे मी मधल्या रूम मध्ये सेट करेल त्यावेळेस हळूहळू सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या परत चेंज होणारच आहेत आणि मी त्यावेळेस त्या तुमच्या बरोबर नक्की शेअर करणार आहे. ड्रेसिंग टेबलमध्ये मी या ठिकाणी बघा छोट्याशा अशा डब्या ज्या आहेत त्या बनवलेल्या आहेत. याच्यामध्ये मेथी पावडर, जास्वंद पावडर, मग आवळा पावडर, या सगळ्या पावडरी ज्या आहेत ना त्यासाठी छोट्या डब्या ज्या आहेत त्या बनवलेल्या आहेत. तर अगदी इझिली समोर दिसतं आणि मग त्याचा वापर जो आहे तो होतो. त्यामुळे अशा डब्या ज्या आहेत त्या बनवलेल्या आहेत. आणि टिकली वगैरे ठेवण्यासाठी ही कुंकवाची डबी जी आहे ती मी केलेली आहे. तर टिकल्याच्या डब्या काय होतात त्या अशा पडतात, त्यामुळे अशी छोटीशी कुंकवाची डबी जी आहे ती बनवली आणि त्याच्यामध्ये टिकल्या वगैरे टाकलेल्या आहेत. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता सुंदर असं छान हे जे प्लांट आहे ते ग्रो होत आहे. पाण्यामध्ये हे प्लांट ग्रो केलेलं आहे मी. खूप सुंदर आणि हिरवंगार असं हे प्लांट जे आहे ते आलेलं आहे. तर बघा, डोळ्याला खूप छान वाटतं हिरवंगार असं प्लांट ज्यावेळेस आपलं ग्रो वगैरे होत असतं. तर खूप सुंदर असं हे प्लांट जे आहे ते आलेलं आहे. तुम्ही तुमच्या घरामध्ये कुठल्याही कॉर्नरला ग्रीनरी ऍड करताना त्यावेळेस त्या जागेचं जी शोभा आहे ती डबल होत असते आणि खूप छान वाटतं. एक लुक जो आहे तो छान पद्धतीने क्रिएट होत असतो. त्यामुळे बघा, छान ग्रीनरी जर आपल्या घरामध्ये असेल तर निश्चितच पॉझिटिव्ह एनर्जी आहे ती देखील निर्माण होत असते. सुंदर असं हे हिरवंगार प्लांट जे आहे ते ग्रो झालेलं आहे. ड्रेसिंग टेबलच्याच ठिकाणी आर्याचा जो मेकअप बॉक्स आहे तो देखील ठेवलेला आहे. ती ज्यावेळेस स्कूलला जाते त्यावेळेस तिला फार इझी होतं, त्यामुळे हा बॉक्स तिच्यासाठी इथेच ठेवलेला आहे. तर या ज्या चेन आहेत त्या मला वॉश करून घ्यायच्या आहेत. काही क्लिप्स आहेत तिच्या, हेअर बँड आहेत आणि ही काही ज्वेलरी
तर हे फार इझी होतं, त्यामुळे हे सगळा मेकअप बॉक्स जो आहे तो मी अगदी ड्रेसिंग टेबलमध्ये समोरच ठेवलेला आहे. त्यामुळे काय होतं, मुलं अस्ताव्यस्त वगैरे करत नाहीत आणि हा हेअरबँड सकाळी हेअर वगैरे वॉश करताना यूज होतो, त्यामुळे ठेवलेला आहे. आणि या ठिकाणी काही वॉचेस आहेत. तर या ज्या वॉचेस आहेत ना त्या फार सोप्या होतात ज्यावेळेस आपण बाहेर वगैरे जातो. काही लेदरचे आहेत आणि काही गोल्डन वॉचेस आहेत. तर छान अशा या सगळ्या वॉचेस मी एक छोटासा डब्बा बनवलेला आहे त्याच्यामध्ये ठेवलेल्या आहेत. हे बघा, प्रत्येक वस्तूंची जागा जर का आपण आपल्या घरामध्ये निश्चित अशी केली ना तर मग आपल्याला प्रत्येक वस्तू अगदी इझिली सापडतात. त्यामुळे आपल्या घरामध्ये त्या वस्तूंची जागा आधी फिक्स करा आणि त्यानुसार सगळ्या वस्तू ज्या आहेत ना त्या अरेंज करा. त्यामुळे सगळ्या पद्धतशीर आपल्याला त्या वस्तू सापडतात. आता दिवाळी जी आहे ती झालेली आहे, त्यामुळे करदुडे वगैरे या ठिकाणी ठेवलेले आहेत. तर अशा पद्धतीनं छोटीशी लिव्हिंग रूम टूर जी आहे ती मी आज तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक शेअर जरूर करा. चॅनलवर नवीन फ्रेंड्स असतील तर चॅनलला देखील सबस्क्राईब जरूर करा. तर चला मग भेटू आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना ओम नमः शिवाय.